वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल। हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे। जो हगवणेच्या वकिलांच्या कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन, रोहिणी खडसे यांचे ट्विट। हगवणेच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्याविषयी युक्तिवाद केल्यानं सर्व स्तरातून संताप व्यक्त। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लॅस्टिकची छळी हत्यार आहे का? हगवणेच्या वकिलांचा अजब युक्तिवाद। वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीची सासू, पती आणि नंदेला 1 दिवसांची पोलीस कोठडी। मयुरी हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणात महिला आयोगाची पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका। मयुरी हगवणे प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात झालेल्या विलंबाची चौकशी करा। रुपाली चाकणकर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। मुसळधार पावसामुळे इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तसंच सततच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील 12 ते 15 बंधारे पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। केंद्र सरकारकडून खरीप पिकांचा किमान हमी भावात वाढ, तुरीसाठी 8,000 रुपये किमान हमी भाव जाहीर, तर मका पिकासाठी 2,400 रुपये हमी भावाची घोषणा। दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची शिफारस। घरी सापडलेल्या पैशांबद्दल यशवंत वर्मा स्पष्टीकरण देऊ न शकल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून महाभियोगाची शिफारस। पाक सीमेवरील राज्यांमध्ये उद्या होणारं मॉक ड्रिल पुढे ढकललं। चंदीगड, राजस्थान, गुजरात आणि जम्मू काश्मीरमध्ये होणारं मॉक ड्रिल पुढे ढकललं, तर हरियाणामध्ये उद्या 5 वाजता सरावाचं नियोजन करण्याचे निर्देश।